नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीचा मराठी या विषयाचा स्थूलवाचन या विभागातील मोठे होत असलेल्या मुलांनो हा पाठ अभ्यासणार आहोत. स्थूलवाचन विभाग म्हणजेच रॅपिड रीडिंग सेक्शन. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा विभाग तुम्हाला 6 मार्काला येतो. अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला पॅसेज येत नाहीत, तर म्हणूनच या पाठांचा आधीच अभ्यास करून तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करून ठेवायला हवा. त्यामुळे पाठ नीट समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला याची प्रश्नोत्तरे करण्यास कोणता अडथळा येणार नाही. तर आपण पाठाला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधीच मी हे सांगेन की मोठे होत असलेल्या मुलांनो, म्हणजेच कोणासाठी हे आहे पाठ कोणासाठी आहे, तर तुमच्यासारख्या मुलांसाठी. जी मुलं आता तुम्ही 10वीला आहात, पुढे 12वीला जाल, काहीतरी तुमचं करिअर कराल, तर हळूहळू असे तुम्ही मोठे होत जाणार आहात. तर तुमच्यासारख्या या मोठे होणाऱ्या मुलांना या पाठातून दिलेला संदेश आहे, मार्गदर्शन आहे. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. यांचा जन्म झाला आहे 1943 साली. भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. अणुशास्त्रज्ञ म्हणजे कोण, तर न्यूक्लिअर सायंटिस्ट. अनिल काकोडकर हे न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत. अणुऊर्जा मंडळ म्हणजेच काय, ॲटॉमिक एनर्जी सिस्टम जे आहे त्या सिस्टमचे ते अध्यक्ष. तर या अनिल काकोडकर यांच्याबद्दल अजून थोडी माहिती आपण पाहूया. डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ तर आहेतच, पण त्याचबरोबर होमी भाभा अणुसंशोधन केंद्राचे 1996 ते 2000 या काळात संचालक पद त्यांनी भूषवले आहे. थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही डॉक्टर अनिल काकोडकर यांना ओळखले जाते. 1998 त्यांना पद्मश्री मिळालेला आहे. त्यानंतर 1999 पद्मभूषण, 2009 पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्यांना. त्याचबरोबर हरिओम आश्रम प्रेरित विक्रम साराभाई पुरस्कार 1988 त्यांना मिळाला आहे. HK फिरोदिया पुरस्कार 1997 मिळालेला आहे. जीवन गौरव पुरस्कार 1998 त्यांना मिळालेला आहे. तर आणि हे पुरस्कार आपण पाहिले की त्यांना किती पुरस्कार मिळालेला आहे. तसंच अनेक वर्तमानपत्रातून 250 लेख प्रसिद्ध त्यांचे आहेत. तर ही झाली लेखकांची ओळख. आपण पाठाची मध्यवर्ती कल्पना काय आहे हे अभ्यासूया. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते, म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश ते या पाठात देतात. तर मोठे होत असणाऱ्या तुमच्यासारख्या मुलांना उद्देशून त्यांनी काय केलेलं आहे, हे एक पत्ररूपी हा जो पाठ आहे तो कसा आहे, पत्ररूपी असलेला पाठ आहे की पत्र लिहिलेलं आहे ते तुम्हाला दिलं आहे. आता इथे काय सांगितलं की तुमच्या विचाराला, कृतीला योग्य दिशा मिळावी, तुम्हाला तुमच्या कामाप्रती आदर असावा, जबाबदारीची जाणीव व्हावी, असा या पाठाचा उद्देश आहे. तसेच या पाठामध्ये काय सांगितलं त्यांनी, हा संदेश समजावण्यासाठी त्यांनी काय केलं आहे, तर त्यांचे बार्कमधील जे अनुभव, उनके जो एक्सपीरियंस है वो उन्होंने यहाँ पे शेयर किए हैं. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, छोट्या छोट्या कामांमधून होत असते सुरुवात, मोठ्या कामाची. मीन्स बड़े काम की शुरुआत जो है छोटे छोटे कामों में से ही होती है, इसीलिए कोई भी काम छोटा नहीं समझना चाहिए. ये यहाँ पे संदेश हमें दिया गया है. पुढे पाहूया. आपण पाठ पाहूया आता काय सांगितलं आहे. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. तुमच्या भूमिका निश्चित करणे म्हणजे काय, जीवनविषयक दृष्टिकोन
ठाम करणे. तुमच्या भूमिका म्हणजेच तुमच्या आयुष्यातील तुमचा जो रोल आहे तो काय असणार आहे, तुम्ही काय बनणार आहात, तुम्हाला आयुष्यात काय बनायचं आहे, तुमच्या आयुष्यातला जीवनातला जो दृष्टिकोन आहे तो बनण्यासाठी, तो ठाम होण्यासाठी यातून मदत होईल असं लेखक इथे सांगतात. पुढे पाहूया. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोनही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. लघुरूप छोटे रूप, शॉर्ट फॉर्म आहे. लघुरूप म्हणजे काय, शॉर्ट फॉर्म कशाचा, बार्क, BARC, बार्क म्हणजेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. हे झालं इंग्रजीमध्ये, पण मराठीत याला काय म्हणणार, भाभा अणुसंशोधन केंद्र. बार्क म्हणजे काय, तर बार्क म्हणजे काय हे तुम्हाला कळलंच, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. आणि याला मराठीत काय म्हणतात हे सांगितलं. 1948मध्ये भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली आणि देशातील अणुऊर्जेबद्दलच्या सर्व कार्याची जबाबदारी या आयोगावर टाकण्यात आली. अणुऊर्जेचा विकास आणि वापर यासंबंधीचे सर्व प्रश्न, केंद्रीय तंत्राची शेती, वैद्यक व उद्योगधंदे यातील विविध समस्यांकरता उपयोग करणे इत्यादी गोष्टींचा उपयोगाच्या कार्यक्षेत्रात समावेश यामध्ये केलेला आहे. 1954 साली स्थापन केलेल्या स्वतंत्र अणुऊर्जा खात्याकडे अणुऊर्जा कार्यक्रम कार्यान्वित करण्याचे काम सोपवले आहे. आणि अशा पद्धतीने मी ही बार्कबद्दलची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली की बार्क काय आहे. भारतामध्ये अणुसंशोधनाचा होमी भाभा यांनी पाया घातलेला आहे आणि हे जे सेंटर हे उभारलं गेलं आहे हे होमी भाभांमुळेच. BARC, बार्क याची पुढे आपण माहिती आता घेणारच आहोत. आपण पुढे पाहूया. हे पहा, हे चित्र आहे बार्कचं, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचं. आपण पुढे पाहूया. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. अणुसंशोधन म्हणजे काय, ॲटॉमिक रिसर्च. पाया घालणे म्हणजे त्याचं फाउंडेशन, जे ॲटॉमिक रिसर्चचं जे फाउंडेशन आहे तेच होमी भाभा यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचंच नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्षे झाली होती. जेमतेम म्हणजे फक्त. जब लेखक वहाँ पे जाते हैं इस संस्था में, तब ये संस्था बहुत ही छोटी थी और सिर्फ 7 इयर्स ही हुए थे उसे खोल के. आम्ही जवळपास 100 मुले होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. अणुसंशोधन जसं मी सांगितलं ॲटॉमिक रिसर्च. स्फूर्तिदायक म्हणजे प्रेरणादायी. होमी भाभा यांचं जे व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी, ही पर्सनॅलिटीच अशी होती की त्यांच्यामुळे मोटिवेट प्रेरणा मिळत होती सगळ्यांना. ही जी मुलं होती यांना त्यांच्यामुळे प्रेरणा मिळत होती. होमी भाभा यांच्याबद्दलची थोडक्यात आपण माहिती पाहूया. डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अणुभौतिक शास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते मानले जाते. यांचा जन्म सधन म्हणजे श्रीमंत असलेल्या अशा पारशी कुटुंबात झाला. वडील त्यांचे बॅरिस्टर होते. केम्ब्रिज विद्यापीठात इंजिनियरची परीक्षा 1930मध्ये प्रथम श्रेणीत पास झाले ते. 1940मध्ये भारतात परत आल्यावर डॉक्टर होमी भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. 1945मध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यास त्यांनी मदत केली आणि आपले संशोधन करता ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. स्वातंत्र्यानंतर इसवी सन 1948 साली त्यांच्या नेतृत्वाखाली अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. अणूचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा हे संयुक्त राष्ट्रसभेत मांडणारे डॉक्टर होमी भाभा हे पहिले वैज्ञानिक होते ज्यांनी काय सांगितलं की अणूचा वापर जो आहे शांततेच्या मार्गाने व्हायला हवा. हे संयुक्त राष्ट्रसभेत मांडले त्यांनी आणि असे हे सगळ्यात पहिले
सायंटिस्ट होते ज्यांनी असा मुद्दा मांडला होता. तर आपण होमी बाबा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली. आपण पुढे पाठाकडे वळूया. तर असं हे व्यक्तिमत्व लेखक सांगत आहेत की ते खूप स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं आणि हे कशामुळे सांगतात याचा ते पुढचा अनुभव सांगत आहेत ते आपण पाहूया. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. प्रवृत्ती म्हणजे काय? स्वभाव, तो ॲटिट्यूड. तर ते काय सांगताय तिथे की खूप मुलं मुली, ही 100 मुलं मुली तिथे होते पण त्यावेळेला तिथे तेवढं कामच नव्हतं आणि म्हणून ते म्हणाले इथे कामच कुठे. पण त्यांना होमी बाबा यांनी खूप छान मार्गदर्शन केलं की काम कोणीतरी सांगेल याची वाट कशाला पाहताय तुम्ही. तुम्ही काहीतरी संशोधन म्हणजे रिसर्च करत राहा, स्वतःचं काम निर्माण करा. आणि ही स्वतः काम निर्माण करण्याची प्रवृत्ती जी आहे ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. कोणीतरी सांगेल ह्याची वाट नाही पाहिजे. कोई बताएगा फिर हम काम करेंगे ये नहीं करना चाहिए. खुद का काम खुद ही बनाओ, खुद ही कुछ करते रहो, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आपण जेव्हा आपली कामं करू शकतो, स्वतःच करू शकलो की काय होतं, दुसऱ्यांना दाखवू शकतो की आपण स्वावलंबी होऊ शकतो, आपल्याला ते काम येतं हे. आणि यामुळे काय होणार की समोरच्या समोर, दुसऱ्यासमोर आपण आदर्श बनू शकतो. आणि म्हणूनच पुढे ते म्हणत आहेत, बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला. मनावर कोरला गेला म्हणजे काय, त्यांच्या मनात कायम तो ठसा उमटून राहिला. मीन्स हमेशा के लिए उनको याद हो गया. ये जो पॉइंट है उन्होंने बताया हुआ, ये उनको हमेशा के लिए याद हो गया कि कोई बताएगा तभी काम नहीं करना है. अपना काम खुद बनाओ, आत्मनिर्भर बनो, स्वावलंबी बनो. इससे क्या होगा कि दूसरों के प्रति आपके दूसरों की नज़रिए में आप क्या रहेंगे, तुमचा आदर्श राहणार आहे. ते कधी विचार करणार नाही की तुम्हाला हे काम येत नाही. तुम्ही सगळी कामं करू शकता. कोणत्याही कामामुळे तुम्ही अडून राहणार नाही. आणि म्हणून ते म्हणत आहेत, हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला. आणि मुलांनो, स्वानुभवाने, स्वतःच्या अनुभवाने, खुद के एक्सपिरियन्स से सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. एकदा जर हे समजलं तर काय आहे, स्काय इज द लिमिट. म्हणजे तुम्हाला यश प्राप्त करण्याची मर्यादा काय असेल, आकाश असेल. तुमची एवढी उंची असणार की तुम्ही तुमच्या आयुष्यात यश प्राप्त करत राहाल. आणि म्हणून म्हटलं आहे, स्काय इज द लिमिट. तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही तुमचं कार्य कायम करत राहणार आहात. कोणतेही अडथळे येणार नाही आणि भरपूर यश मिळत राहणार तुम्हाला. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे की लहान असता तुम्ही 8-10 वर्षापर्यंत पोट धरून चालणं, दिशा दाखवणं, म्हणजे तुम्हाला चालता येत नाही, कसं आधार देणं, योग्य मार्ग दाखवणं, हे सगळं सुरुवातीच्या काळापर्यंत ठीक आहे. पण खरं तर तुम्हाला काय व्हायला पाहिजे, सक्षम, सामर्थ्यवान, तुम्हाला केपेबल असलं पाहिजे. स्वतःच केपेबल असायला पाहिजे काही करण्यासाठी, कोणाची गरज न लागता. तशी ऊर्जा, ती एनर्जी पाहिजे. स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. म्हणजेच काय की निर्णय घेता आले पाहिजेत तुम्हाला की काय तुम्हाला करायचं आहे, हे तुमचं तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणजेच काय, तुम्ही स्वावलंबी बनलं पाहिजे, निर्णय क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे, असं लेखक इथे सांगत आहेत. इथे त्यांनी हा पहिला अनुभव सांगितला की कसं स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे, दुसऱ्यांवरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे, आपला दुसऱ्यांसमोर आदर मिळवला पाहिजे आपल्याला. हे पहिल्या अनुभवातून. आता आपण दुसरा अनुभव पाहणार आहोत. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो.
प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग. ते ट्रेनिंग स्कूलमधून त्यांनी ट्रेनिंग संपवलं आणि त्या बार्क या संस्थेमध्ये ते इंजिनियर म्हणून जॉईन झाले म्हणजे काय, तर तिथे ते दाखल झाले. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. प्रक्रिया म्हणजे काय, प्रोसेस. मेटलायझिंग प्रोसेस ही प्रक्रिया काय असते, तर एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर पृष्ठभाग म्हणजे जो सरफेस, कोणतंही ऑब्जेक्ट आहे त्याचा सरफेस, या पृष्ठभागावर धातूचे आवरण देण्याची प्रक्रिया. धातूचं आवरण म्हणजे काय, मेटलचं कोटिंग केलं जातं. कोई भी ऑब्जेक्ट का सरफेस है उसके ऊपर क्या किया जाता है कि मेटल का कोटिंग किया जाता है. ये जो है उसको बोलते हैं मेटलायझिंग प्रोसेस. तर हे काम करण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती. यंत्रसामग्री मशिनरीज जो भी लगती है वो थी, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन याची गरज आहे. बघा, अजून कामाची सुरुवात नाही केली, पण कोण पाहिजे, माणसं पाहिजेत, लगेच त्यांनी सुरुवात केली सांगायला. एक वेल्डर, एक फोरमन. वेल्डर काय करतो, धातूची जोडणी करतो, वेल्डिंग करणारा. आणि फोरमन कोण असतो, जो कामगारांचा मुख्य असतो, म्हणजे एक सुपरवायझर. यांची गरज आहे असं त्यांनी लगेचच सांगितलं. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली. वरिष्ठ म्हणजे सीनियर बता रहे, ऑर्डर कर रहे, तो उन्होंने वैसे शुरुआत की आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. और बहुत सारी कोशिश के बाद उन्होंने वो काम भी पूरा कर दिया. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. विस्तार वाढवणे मीन्स काय केलं, हेच जे काम आहे ते त्यांनी काय केलं, आता पुढे थोडं अजून ब्रॉड केलं, मोठं करण्याचा प्रयत्न केला. आता इथे काय झालं आहे, सुरुवातीलाच ते लगेच वेल्डर पाहिजे, फोरमन पाहिजे असे सांगायला सुरुवात करतात. पण त्यांना सांगण्यात आलं की जो कुछ काम करना है खुद ही करना है, कोई भी हेल्प मिलेगी नहीं. मतलब वो वेल्डर का काम हो या फोरमन का काम हो, सारे काम तुम्हें ही करने हैं. आता तो आहे इंजिनियर म्हणून ते जॉईन झालेत, पण त्यांना काम करावं लागणार आहे. एका फोरमनचं, एका वेल्डरचं कामसुद्धा त्यांनाच करायला सांगितलं. आणि हे सगळं पूर्ण झाल्यावर क्या किया उन्होंने, वो काम भी व्याप्ती वाढवली, मीन्स उसको बढ़ाया, उसका स्कोप भी बढ़ा दिया है काम का. पुढे बघूया. हे करूया, ते करूया, असं बरंच काय म्हणाले. आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. अब देखो उन्होंने क्या किया है, ये जो स्कोप वो काम का वो उन्होंने बढ़ा दिया, वो थोड़ा काम बढ़ा दिया. तब उन्होंने कहा कि अब तुम्हें जो चाहिए वो मिलेगा. वेल्डर चाहिए, फोरमन चाहिए, कुछ लोग चाहिए, जो चाहिए वो सारी चीज़ें मिलेगी. लेकिन तब क्या बोलते लेखक कि मुझे अभी किसकी भी ज़रूरत नहीं, कुछ भी नहीं चाहिए, मैं सब कुछ खुद ही कर सकता हूँ. आणि तेव्हा ते काय सांगतात पुढे, काम सुरू करण्याआधीच लोक काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. अब आप लोगों को समझ में आ जाएगा कि स्टार्टिंग में उन्होंने ये इंजीनियर थे, फिर भी वेल्डर और फोरमन क्यों नहीं दिए उनको, क्योंकि उनका कहना था कि काम शुरू करने आदि, मतलब कुछ काम शुरू भी नहीं किया तो लोगों का ये चाहिए, वो चाहिए, ऐसा चाहिए, ये सब बोलना शुरू हो जाता है, उससे रिलेटेड जो कुछ चाहिए वो. आणि याच ॲटिट्यूडमुळे ये वृत्ति, ये जो एटीट्यूड रहता है, इस वजह से क्या होता है, ठीक से वो काम कंप्लीट हो ही नहीं पाता है. और इसी वजह से उन्होंने क्या किया, वेल्डर और फोरमन देने से मना कर दिया था. पुढे पाहूया. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे, आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलं आहे तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय, तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. धडा शिकणे, शिकवण मिळणे, मीन्स सीख मिल गई उनको, एक टीचिंग मिल गई इस सेकंड एक्सपिरियन्स से, दुसरे अनुभव से. कशी काय, तर ते पुढे सांगतायत
कि तुझ्या हाथाखाली जो भी लोग चाहिए काम करने के लिए उतने ले लो, जो भी चाहिए, क्योंकि अभी लोगों को मालूम हो गया है की आपको भी ये काम आता आहे. म्हणून मी मगाशी पण म्हटलं की तो आदर आपल्याला मिळाला पाहिजे. लोकांनी पाहिलं आहे की वेल्डर असो, फोरमन असो दे, कोणतेही छोटं काम असू दे, वो इंजीनियर है फिर भी छोटे छोटे काम से लेकर उन्होंने सारे काम किए हुए, अब सब उनको आता है, सब मालूम है. सो दूसरे के प्रति रिस्पेक्ट बढ़ जाता है. आणि म्हणून ते म्हणाले की त्यांनी पाहिलं आहे तू हे करू शकतोस. इसके साथ साथ और एक बात बताई की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. और एवढी मोठी आहे संस्था, एवढी मोठी, त्यात तो एकटा माणूस मात्र हे सगळं करू शकत नाही, हेही लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणून इथे म्हणते की तुम्ही करू शकता हे आधी दाखवा. पहले खुद कर सकते हैं, जो भी काम है खुद कर सकते हैं ये बता दो, और फिर दूसरों को ऑर्डर दे सकते हैं हम. लेकिन दूसरों को ऑर्डर देने के लिए खुद को पहले आना चाहिए वो काम. आणि ते हेच सांगतात की आपल्याला येत नाही, खुद को नहीं आता और दूसरों को काम बोलना ये अच्छी बात नहीं है. ये सीख, हा धडा त्यांनी दुसऱ्या अनुभवातून घेतला आहे. कोणता धडा दुसऱ्या अनुभवातून घेतला हे तुम्हाला समजलं का? समजलं असेलच की आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. ठीक आहे, पुढे पाहूया आपण. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. इथे लेखक तुम्हाला शेवटी सांगतायत कि ये अनुभव त्यांचे फार जुने आहेत, 50 वर्षापूर्वीचे. 50 साल पहले के 2 एक्सपीरियंस उन्होंने बताए, लेकिन वो कह रहे ये 50 साल पुराने होने के बावजूद इसमें जो आशय में जो भी कंटेंट दिया है, अगर इस कंटेंट को तुम अभी समझ लो इसी उम्र में, जब तुम बड़े होने की प्रोसेस में हो, तो आगे जाके इन बातों का आपकी लाइफ में, आपकी फ्यूचर के लिए आपको बहुत ज़्यादा फ़ायदा होगा, ऐसा वो यहाँ पे आपको कह रहे हैं. ठीक आहे, तर इथे आपला हा पाठ संपतो आहे. पाठाविषयी जर तुम्हाला काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा. तसेच बेल आयकॉनचं बटन आठवणीने दाबा, जेणेकरून तुम्हाला येणारे पुढचे जे व्हिडिओज आहेत ते वेळेवर मिळतील. धन्यवाद.